विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार. आज आहे 25 मार्च. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्या अनुषंगाने तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट देखील सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न, कालिंजर किल्ल्याच्या आसपासच्या क्षेत्राला राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित करण्यात आले ते कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. लक्षात घ्या, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ला परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित केले आहे. हे स्थळ विंध्य पर्वतरांगांमध्ये स्थित आहे आणि याला खजुराहो व चित्रकूट यांच्याशी जोडून पर्यटन सर्किट म्हणून विकसित केले जाईल. या किल्ल्यात प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आहे, जे चंदेल वंशातील परमादित्य देव यांनी बांधले होते. वैशिष्ट्य काय आहे तर लक्षात घ्या, जुने खडक ओल्ड रॉक येथे 2.5 अब्ज वर्ष जुने बुंदेलखंड ग्रॅनाइट असून त्याच्यावर 1.2 अब्ज वर्ष जुने कैमूर वाळू खडक आढळतात. या खडकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ पृथ्वीची कोट्यवधी वर्षापूर्वीची स्थिती आणि त्यातील बदल समजू शकतात. संरक्षण, या मौल्यवान खडक आणि ऐतिहासिक वारशाची अनियंत्रित बांधकामापासून संरक्षण करण्यासाठी हा दर्जा देण्यात आला आहे. आता जिओ हेरिटेज साईट म्हणजे काय तर लक्षात घ्या, अशी ठिकाणे जिथे अद्वितीय भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आढळतात त्यांचा उपयोग पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास, संशोधन आणि पर्यटनासाठी केला जातो. आता कालिंजर किल्ला लक्षात घ्या, याचं जे स्थान आहे ते आहे बांदा जिल्हा, उत्तर प्रदेश. प्रमुख मंदिर आहे नीलकंठ मंदिर भगवान शिवांचं. विकास करणारा वंश सुरुवात चेदी वंशाने, परंतु मुख्य विकास चंदेल वंशाने केला. 1945 मध्ये शेरशाह सुरीने किल्ल्यावर आक्रमण केले, पण त्याच युद्धात त्याचा मृत्यू झाला. आता भारतीय भूवैज्ञानिक संरक्षण विषयी माहिती घेऊयात. ही भारताची वैज्ञानिक संस्था आहे. कार्य भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि खनिज संसाधनांचा शोध. स्थापना झाली 1851 मध्ये. मंत्रालय आहे खान मंत्रालय. मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी आणि महासंचालक आहेत असित साहा. यानंतर पुढील प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ए, कावेह मदान यांना. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात घ्या. परीक्षेत तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ना, ते पर्यावरण या टॉपिक रिलेटेड खूप सारे प्रश्न असतात, त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेत विचारण्याचे चान्सेस अधिक आहेत. तर लक्षात घ्या, हे आहेत इराणी शास्त्रज्ञ कावेह मदानी यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज देण्यात आला. या पुरस्काराला पाण्याचा नोबेल पुरस्कार असे म्हटले जाते. हा जलसंवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनद्वारे दिला जातो. 44 वर्षांच्या वयात मदानी हे पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. ही घोषणा युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे करण्यात आली. आणि जर आपल्याला युनेस्कोचा फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. कावेह मदानी यांच्याबद्दल लक्षात घ्या, सध्या ते युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर वॉटर एन्व्हायरमेंटल अँड हेल्थचे संचालक आहेत. त्यांना जल संसाधन व्यवस्थापन, धोरण, कूटनीती आणि जनजागृती यांना जोडण्यासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांनी वॉटर बँक्रप्सी ही संकल्पना मांडली. याचा अर्थ जल संकट हे तात्पुरते नसून दीर्घकालीन प्रणालीगत अपयश आहे. वॉटर बँक्रप्सी लक्षात घ्या, ही अशी स्थिती आहे जिथे पाण्याची कमतरता तात्पुरती नसते, नद्या आणि भूजल कायमस्वरूपी आटू लागतात आणि संपूर्ण प्रणाली अपयशी ठरते. स्टॉकहोम वॉटर प्राइज लक्षात घ्या, याला पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणतात. 1991 पासून दरवर्षी दिला जातो. जलसंपत्तीच्या शाश्वत वापराने संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हा जो आपला व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे 500+ लाईक. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल, व्हिडिओचं कंटेंट आवडत असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो एक लाईक करा आणि चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन ए, महेंद्र सिंह धोनी. लक्षात घ्या, महेंद्र धोनी यांची भीम पेमेंट ॲपच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी घेण्यात आला. भीम ॲप सध्या 15 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांना समर्थन देतो आणि कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही वापरण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. भीम, ज्याचा फुल फॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी, हे एक डिजिटल पेमेंट ॲप आहे. याच्या मदतीने आपण पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो. हे UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर आधारित आहे. हे NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडियाद्वारे सुरू करण्यात आले. लॉन्च वर्ष होते 2016. याचा उद्देश कॅशलेस अर्थव्यवस्था आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे आहे.
पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक हिमनद दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 21 मार्च रोजी. लक्षात घ्या, दरवर्षी 21 मार्च रोजी वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर साजरा केला जातो. हा दिवस प्रथम 2025 मध्ये साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2022 मध्ये प्रस्ताव मंजूर करून 2025 मध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लासियर कन्झर्वेशन घोषित केले आणि 21 मार्चला या दिवसाची मान्यता दिली. या दिवसाचा उद्देश हिमनद्यांचे मानवांसाठी असलेले महत्त्व सांगणे आणि त्यांचे संरक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. 2025 ची थीम आहे ग्लेशियर प्रिझर्वेशन. मार्च महिन्यातील इतर महत्त्वाचे दिवस बघून घ्या. आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिन 21 मार्चला, जागतिक काव्य दिन 21 मार्च, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन 21 मार्च, आंतरराष्ट्रीय वन दिन 21 मार्चला, जागतिक चिमणी दिन 20 मार्च, आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च आणि जागतिक तोंड आरोग्य दिन 20 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, युनायटेड किंगडम कडून हॉनरी नाइटहुड हा सन्मान कोणाला देण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एन चंद्रशेखर यांना हा सन्मान देण्यात आला आहे. लक्षात घ्या, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना ब्रिटिश सरकारकडून हॉनरी नाइटहुड हा प्रदान करण्यात आला. हा सन्मान भारत युके व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि युके मध्ये गुंतवणुकीसाठी दिला जातो. टाटा समूह हा युके मधील सर्वात मोठ्या भारतीय नियुक्त्यांपैकी एक आहे, जेथे सुमारे 70,000 कर्मचारी आणि 19 उपकंपन्या जसे JLR आणि टेटले कार्यरत आहेत. नाइटहुड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा युकेचा एक प्रतिष्ठित सन्मान आहे, जो व्यवसाय, कला आणि सार्वजनिक सेवेमध्ये योगदानासाठी दिला जातो. परदेशी नागरिकांना दिल्यास त्याला हॉनरी नाइटहुड असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, नवजातीय कार्य मंत्रालयाने रिसा टाइमलेस ट्रायबल नावाचा प्रीमियम ब्रँड सुरू केला आहे. तो कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आदिवासी वस्त्र व हस्तमाग उत्पादने. लक्षात घ्या, जनजातीय कार्य मंत्रालयाने रिसा टाइमलेस ट्रायबल नावाचा प्रीमियम ब्रँड लॉन्च केला. याची अंमलबजावणी ट्रिफिड म्हणजेच ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे केली जाईल. याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम यांनी नवी दिल्ली येथे केले. याचा उद्देश आदिवासी वस्त्र, भरतकाम आणि हस्तकला यांना जागतिक प्रीमियम बाजारात प्रोत्साहन देणे आहे. ही योजना व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना समर्थन देत आदिवासी कारागिरांचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. या ब्रँडचे नाव त्रिपुरातील पारंपरिक हाताने विणलेल्या रिसा या स्टोलवरून प्रेरित आहे. ट्रिफेड ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया हे जनजातीय कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय स्तरावरील संस्थान आहे. याचे मुख्य कार्य आदिवासी लोकांना तयार केलेले वस्तू, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आणि हस्तकला योग्य किमतीत बाजार विक्री मदत करणे आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होतो. स्थापना 1987 ला झाली आणि मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचं आयोजन करणार आहे आपला प्यारा भारत. लक्षात घ्या, भारत 2028 मध्ये प्रथमच वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. हा निर्णय वर्ल्ड ॲथलेटिक काउन्सिल मीटिंग टोरून पोलंड येथे घेण्यात आला. स्पर्धा ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंगा इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल. ही स्पर्धा 3 ते 5 मार्च 2028 दरम्यान होईल. हा या स्पर्धेचा 22वी आवृत्ती असणार आहे. वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप हा एक जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा आहे. दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. सुरुवात 1985 पॅरिस येथे झाली. यात इंडोर ट्रॅक अँड फील्ड स्पर्धा होतात. 2026 पोलंड या ठिकाणी, 2030 कझाकिस्तान या ठिकाणी आणि 20वी आवृत्ती कुठे झाली तर 21 ते 23 मार्च 2024 ठिकाण नानजिंग चीन या ठिकाणी. वर्ल्ड ॲथलेटिक्स स्थापना 1912 ला झाली. मुख्यालय आहे मोनॅको आणि अध्यक्ष आहे सेबॅस्टियन को. पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी शिक्षा क्रांती 2.0 ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन बी, पंजाब सरकार. लक्षात घ्या, पंजाब सरकारने जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकच्या सहकार्याने पंजाब शिक्षा क्रांती 2.0 सुरू केली. याचा उद्देश राज्यातील 20,000 पेक्षा जास्त शासकीय शाळांना जागतिक दर्जाचे बनवणे आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च
3,500 कोटी आहे, जो पुढील 6 वर्षात खर्च केला जाईल. या बजेटमध्ये 2,500 कोटी जागतिक बँकेकडून कर्ज आणि 1,000 कोटी राज्य सरकारचा वाटा असेल. या योजनेअंतर्गत मूलभूत शिक्षण म्हणजे फाउंडेशन लर्निंग मजबूत करणे, विज्ञान व वाणिज्य शाखांचा विस्तार करणे आणि विद्यार्थ्यांसाठी राज्यभर करिअर गायडन्स पोर्टल सुरू करण्यावर भर दिला जाईल. आता वर्ल्ड बँक. जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. ती देशांना कर्ज आणि तांत्रिक मदत पुरवते. उद्दिष्ट दारिद्र्य कमी करणे आणि विकास प्रकल्पांना मदत करणे. स्थापना झाली 1944 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी आणि अध्यक्ष आहे अजय बंगा. पुढील प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत औद्योगिक विकास योजना. भव्य असे याचं नाव देण्यात आलं आहे. माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत औद्योगिक विकास योजना भव्याला मंजुरी दिली. अर्थसंकल्प योजनेसाठी 33,660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्दिष्ट देशभरात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणे. या पार्कचे क्षेत्र 100 ते 1,000 एकर दरम्यान असेल. आर्थिक मदत. मुख्य आणि सामाजिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रति एकर 1 कोटीपर्यंत मदत दिली जाईल. म्हणजे लक्षात घ्या, आता ज्या नवीन MIDC जर तुम्हाला स्थापन करायचे असेल बरोबर, तर सर्व सुविधा हे सरकार त्या ठिकाणी पुरवेल. म्हणजे पाणी झालं, वेगवेगळ्या परमिशन झालं, या सर्व सरकार प्रोव्हाइड करेल. ज्या कंपनी असेल त्यांनी त्या ठिकाणी काय यायचं त्यांचा प्लांट चालू करायचा, रोजगार निर्मिती करायची. अशा पद्धतीने ही योजना आहे आणि यामध्ये जवळपास 33,600 कोटी रुपये या ठिकाणी सरकार गुंतवत आहे. पुढील प्रश्न. फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादी 2026 मध्ये समाविष्ट होणारे भारतीय शिक्षक कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन डी, अलक पांडे. लक्षात घ्या, फोर्ब्सने आपली वर्ल्ड बिलियनियर लिस्ट 2026 जाहीर केली. यात भारतातील प्रसिद्ध शिक्षक अलक पांडे, फिजिक्सवालाचे संस्थापक, यांनी प्रथमच स्थान मिळवले. सर्वात श्रीमंत भारतीय रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जागतिक संदर्भ. या यादीत त्या व्यक्तींचा समावेश होतो ज्यांची एकूण संपत्ती नेटवर्थ 1 बिलियनपेक्षा म्हणजे सुमारे 8,300 कोटींपेक्षा जास्त आहे. अलक पांडे यांचा क्रमांक 3,332 या यादीत आहे. जगातील टॉप 3 श्रीमंत व्यक्ती आहेत इलॉन मस्क, त्यानंतर लॅरी पेज गुगलचे सहसंस्थापक आणि सर्गेई ब्रिन अल्फाबेटचे संस्थापक. भारतातील टॉप 3 कोण आहेत? मुकेश अंबानी, गौतम अडानी आणि सावित्री जिंदाल व कुटुंब. फोर्ब्स ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध बिझनेस मासिक आहे जी जगातील सर्वात श्रीमंत लोक, प्रभावशाली महिला अशा विविध याद्यांसाठी ओळखली जाते. स्थापना 1917 झाली आणि मुख्यालय जे आहे ते आहे जर्सी सिटी, न्यू जर्सी, अमेरिका या ठिकाणी. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत. जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्न रीड करत असताना प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. जसे की 1चं उत्तर A किंवा B, 2चं उत्तर A किंवा B अशा पद्धतीने कमेंट करू शकता. तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे ऑप्शन सी, 116वा. पुढील प्रश्न. भारत सध्या जगात मेट्रो नेटवर्कच्या आकारानुसार कोणत्या स्थानावर आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 3य क्रमांकावर. पुढील प्रश्न. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, नीता अंबानी आणि त्यांची जी रिलायन्स फाउंडेशन आहे या माध्यमातून ते समाजकार्य करतात, याकरता हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न. लघु जलविद्युत विकास योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय आनंद दिवस कधी साजरा केला जातो? 20 मार्च रोजी. 2026चा मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, विल्यम डॅलरिम्पल यांना. आयोस सागर इनिशिएटिव्ह कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, सागरी सुरक्षा, मेरिटाईम सिक्युरिटी. पुढील प्रश्न. जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोणता बनला? तर तो आहे भारत. आणि जगाच्या दृष्टीने भारत एकूण 30.87% नारळाचं उत्पादन करतो आणि जवळपास 3 कोटी लोक या म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे त्यापैकी 3 कोटी लोक नारळ उत्पादनाशी संबंधित आहेत. म्हणजे 1 कोटी तर डायरेक्ट शेतकरी आणि 2 कोटी याच्या उत्पादनाशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न. भारताने तामिळनाडूच्या मट्टम किनाऱ्यावर फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीमची चाचणी केली, हे कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, हवामान व वाऱ्याचे मापन म्हणजेच वेदर अँड वाइंड मेजरमेंट.
पुढील प्रश्न, गुढीपाडवा किंवा उगादी 2026 कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 19 मार्च रोजी. आता कालचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर बघूयात. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार आहे? उत्तर आहे आर वैरामुथू यांना. आजच्या व्हिडिओतील तुमच्यासाठी होमवर्क, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? नवतेज सरना, ममता कालिया, प्रसून बंदोपाध्याय की एन प्रभाकरन? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचंय. जर तुम्हाला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न 150 प्लस ऑनलाईन टेस्ट तर फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मंथ वाईज PDF फाईल प्रोव्हाइड केल्या जातील. जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या सर्व PDF फाईल यामध्ये तुम्हाला भेटतील. याकरिता तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, जर कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाई बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.